औचित्यवाडी. हो सुगंधाताई. काय ग बाई? माया नवऱ्याला बघितलं का हो? नाही बाई, तुझ्या नवऱ्याला मी कशाला बघन? अहो ते तुमच्याच घरी बसलेले असतात म्हणून म्हणलं विचारावं. रुपे ते काय 12 महिने माझ्याच घरी असतात का? अगं तू नव्हती ना म्हणून त्यांना बोर व्हायचं म्हणून ते माझ्या घरी यायचे. आता ते जास्त येत बी नाही, त्यांना उगा काही काम नसलं तर आले 5-10 मिनिटं, पण मग येऊन बसता. मग ते माझ्याच घरी राहतात का 24 तास? काय बोलते तू पण? अहो म्हणलं विचारावं. नाही मला नाही माहिती. का बरं, काय झालं? अहो काल रात्रीपासून त्यांनी घरी नाहीत. काल रात्रीपासून? हा, खाल्लं पिल्लं त्यांनी आणि मला म्हणले आलोच मी. आणि तेव्हापासून माणूस गायब आहे. चार्जिंगला फोन लावला होता घरात, फोन पण नेलेला नाही. अरे देवा. त्याच्यामुळे मला टेन्शन आलं. म्हणलं सकाळी येईन माणूस, सकाळपासून वाट बघते अजून यायचा पत्त्या नाही. मग म्हणलं जरा गावभर शोधावं तरी. पण म्हणलं श्यामराव बी कोणाच तरी कार्यक्रमाला गेलेले होते. ते श्यामरावकडे गेले असते ते आज झालं असतं. त्यांचा नेमका आज कार्यक्रम आहे कोणाच तरी पाहुण्याचा, तिकडे गेलेले ते. हा का? हा, मी आता श्यामभाऊजीकडे चालले होते. नाही ते नाही तिथं. बरं मला नाही माहिती, मी जाऊ का आता? बघ कुठं असत बसले असं एखाद्या मित्राच्या इथं. बर ठीक आहे, बघू मी शोधतेच. जरी कुठे इकडे दिसले तर मला सांगा. बर. हा सदाभाऊ, बरं झालं तुम्ही इथं दिसले. काय रे? माया नवऱ्याला बघितलं का हो? त्याला बघायला आता काय त्याच्या मागे फिरतो काय मी? ते हिंड फिरिस्ता 17 घरं घेईन असं इकडे तिकडे कुठं बघ. अहो म्हणलं विचारावं तुम्हाला, दिसले असतील तर सांगचाल तुम्ही मला. अरे नाही दिसला बाबा त्यो काय गावात कुठे फिरायचं असल्यावर मला सांगून जातो का मी इकडे चाललो तिकडे चाललो. येत असतात कधी कधी तुम्हाला भेटायला. येतात ना, मला गोडा लावायला येतात ते कधी मधी नाही कायम गोडा लावतात, पण आज नाही दिसले. कुठे गेलाय माहित नाही मला. बर ठीक आहे, हा बघते मी. हा बघा चुकलंच आमचं विचारायचं. झाल्या हो तेजस भाऊजी. अरे काय म्हणता? काय नाही, ऐका ना. माया नवऱ्याला बघितलं का हो तुम्ही? तुमच्या नवऱ्याला मी नाही पाहिलं बा, पण मला कळत नाही सकाळपासून जो येईन तो मला एवढाच का प्रश्न विचारतो, याला पाहिलं का त्याला पाहिलं का. अरे गावात मी आलोय मजा करायला 4 दिवस का लोकांना फक्त पत्तेच बघत बसू कुठं कोण गेलंय. अहो इकडं तिकडं माणूस फिरत असतं, मग म्हणलं तुम्हाला दिसलं का विचारावं. एवढं काय लगे रागाला जाताय? अहो फक्त म्हणलं मी तुम्हाला असं. तसं एक गोष्ट आहे, पण बघा माझं नाव नाही आलं तरच मी सांगू शकतो. नाही तुमचं नाव नाही येणार, मला सांगा. बघा नक्की. अहो नाही, शपथ नाही नाव येऊ देणार. अहो काल साधा भाऊ आणि जालू भाऊचे मरणाचे भांडण झाले. काय? आणि तुम्हाला सांगतो साधा भाऊने तूड तुडवलंय त्याला. माया नवऱ्याला? खोटं कशाला बोलू. आणि तुम्हाला नक्की माया नवरा होता ना? तुमचाच नवरा जालू भाऊ, मला माहित नाही काय आता. फक्त मला एक सांगा, मला अशी शंका आहे सदा भाऊमुळेच तो कुठेतरी गायब झाला असेल. हा त्याच्यामुळेच. अहो आता मी त्यांना विचारलं माझा नवरा बघितला का, तुम्हाला तोड बोलले. काय मी काय राखणदार बसलोय का, त्याच्या महाग जाणार आहे का? तरीच म्हणलं रोज मला चांगला बोलणारा माणूस आज एवढा कस काय पेटलाय. कुणी का असं ना, सदाभाऊ असो नाही तर कुणी असो, ह्या रुपीच्या नवऱ्याला मारलंय. मग तर कुणाची बोलायची टाप नाही, ह्यांनी तर हात लावलाय. आता सोडल का ही रुपी? पण ऐका, हे सगळं राड माझं नाव कुठे घेऊ नका म्हणजे बरं. नाही उलट तुम्ही देवासारखं मला सांगितलं. ह्यांच्याच पायात माझा नवरा गेला असन. तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव येणारच नाही. हो सदाभाऊ थांबा. काय खोटं बोलता हो तुम्ही. काय कसलं खोटं? काय 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 खोटं बोललो? नीच राय आली की माझ्या नवऱ्याला बघितलं का, तुझ्या नवऱ्याच्या काही महाग फिरायला लागलं का, त्याच्यावर नजर ठेवली का? आणि माझ्या नवऱ्याला काल तुम्ही काऊन आणलं? माझा नवरा तुमच्या पायातच निघून गेलेला आहे. त्याचा सोक्ष मोक्ष लावा, नाही तर माझ्यासारखी बेकार बाई नाही या गावामध्ये. झालं का बोलून सगळं तुझे? तुझ्यासारखी बेकार बाई नाही, माझ्यासारखा बी बेकार माणूस बघितला नसेल. वाचला त्यो दारात येतो. सदा भाऊ जगाना भरून ग्लास आणा. माझं दार म्हणजे काय दारूचा वारा वाटला काय? मला पाणी ग्लास मागतो. नशीब त्याच काल 4 फटके मारले. उघडान भोंगळा करून मारला असता त्याला.
दारात येतो दारू प्यायला माझ्या, आणि तू म्हणती का मारला? एवढा साधू संत लागला का त्यो? मग घरी आणून सोडायचं ना, त्यांना मारायची काय गरज होती? महाराजच होता त्यो. मला वाटलं होतं टाळ पखवाद आणावा, अशी त्याची मिरवणूक काढावून तुझ्या घरी आणावं. त्याला जरा आवर, तुझ्या पायाला बांध, दारू प्यायला इकडे तिकडे नको पाठवू. आमच्या दारात येतो पाणी मागायला. आलं होतं ना तुमच्या घरात येऊन, तमाशा तर केला नव्हता ना. मग तर तोडावलाच असतं त्याला, तो दवाखान्यातच. होय की? ती बघ सुगंधाचे त्याचे भांडणं झालते, तिचं पायी गेलाय का काय? माझ्या पायी नाही गेलेला त्यो. माझा नवरा सापडूच नाही हो. मग तुम्हाला बघा कशी पोलीस स्टेशनची वाट दाखवते. पोलीस स्टेशन काय नवीन नाही, 13 जणांना जामीन आहे. आता ते खूप शिक्के पडायला लागल्यापासून बंद झाले. ते पोलीस स्टेशनचे नको धमक्या देऊ मला. आधी तो बघ तो भाद्र्या कुठे गेलाय, दारू प्यायचं बंद कर म्हणाव त्याला. आणि एक आहे ना, बादली ठेव त्याच्या हातात, एक स्टीलची आणि एक मग्गा, म्हणजे वाटण तिथं बादलीतून पाणी घेईन, मग्ग्यात दारू वतीन पेत बसन. सोय कर जा. होय, फक्त माझा नवरा सापडू देऊ नका. इकडे बघ तो नवरा बांधतो तंगडीला. नवऱ्याला बघायचा चीज आहे ते. आणि सुगंधात आहे का, आता त्यांच्याकडे पण बघतेच. काय मोडलं? एवढं का मोडायची वाट बघते, एवढं का तन बोलत आली? काय झालं? आता लोकांचे संसारच तुम्ही मोडायला लागलाय. रे जरा तोंडाला आळा घाल, जरा नीट बोलत जा. काय बोलतेय? आळा घाल म्हणजे तुम्ही माझ्या नवऱ्याला असं काय बोलला की माझा नवरा घर सोडून निघून गेला? काय? हा, मी आमच्या नवऱ्याला बोलले? मग कोण सांगितलं तुला? काय कोणी? म्हणजे सदाभाऊ मला म्हणले तुमच्या आणि माझ्या नवरीची भांडणं झालेत म्हणून. काय संबंध? तुझा नवरा माझ्या इथं आला होता, इतका पिलेला होता का तो कोणाच्या घरी चालला त्याला काही सुधरण नाही. असा बता 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 वाकला इथं, इतका घाण वाकला, मोकार घाणवा सुटला. मी ते धुवून घेतला. तर म्हटलं जाऊ दे, माझ्याच गावातला माणूस आहे. पण त्यांना मी बडबड केली, म्हटलं का तुम्हाला कळतं का एवढं पिऊन निघा म्हटलं तुम्ही तुमच्या घरी, रिकामं नको बघा त्या तमाशा घालता म्हटलं, तुम्हाला घरदार सोडून माझ्या इथं वाकायला आले म्हटलं. मग काय झालं वकले तर? अहो पण 24 तास नवरा तुमच्या इथं माझा बसलेला असतो. 24 तास नाही म्हटलं, मग नवरा केला कशाला तो 24 तास? तर येतो 2-1 तास बसतो, 24 तास बसतो. आणि एवढं तुला गोड लागतं ना, मग तुझ्या इथं वाकायला लावायचं ना. काल माझ्या इथं वाकायला पाठवलं. ज्या वेळेस त्यांनी इथं येऊन काम करतात तुमची, फुकट नाही करत, फुकट नाही करत. त्याला विचार जाऊन फुकट केलं का? अरे तो येत होता एक. आणि पहिली गोष्ट होतं माझ्यामुळे काही इथून निघून नाही गेलेला, तर त्याच्यात त्याचं भांडण झालं होतं त्याच्यामुळे निघून गेला. म्हणजे माझ्या नावाला तुमच्यामुळे गेला नाही तिकडं. हा, जरा येऊन मी बी आता दाराला पाठवत नसते. जरा वाकलेलं तुम्हाला पटत नाही तर वाय तुझ्या घरी वाकायला लाव, जाऊन वाकायला लाव म्हणून वाचा वाचा करायचं. हा, वाचा वाचा करायचं. नवराने सांभाळत थोबाड घेऊन चालता इकडं. अय हिरो इकडे. हो का हो, बोला ना. माझ्या नवऱ्याची तुमची भांडणं झाली ते नाही सांगितलं. सदाभाऊचं कसं लगे नाव सांगितलं मला? माझ्या नवऱ्याला मारायची काय गरज होती तुमची? काय गरज होती म्हणजे काय? तुम्हाला माहित नाही काय केलं? काय केलं? अहो मी उभा होतो रस्त्याच्या कडेला, माझी गाडी होती शेजारी, आला माझ्या गाडीच्या परत जोरात लात मारली, तुटलं ना ते. मग काय लागलं असं? चुकून नाही, येऊन डायरेक्ट लात घातली त्यांनी. मग काय त्याची पूजा केली पाहिजे का? आम्ही दिले 2 टोले, त्यात माझं काय चुकलं? वा 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 वा. वयस्कर माणसाला एवढं हाणत्यात का? तुझ्यापेक्षा थोडा तरी नवरा माझा मोठा आहे का नाही? अरे मग वयस्कर माणसाला काय अक्कल नसून आहे का? अशा गाड्याला कोण लाथा मारत? पेलेले असतील. बस बस पिलेलं आहे म्हणजे त्यांचं भागलं का? म्हणजे आमचं सगळं चुकतंय म्हणजे चार. मोडली का गाडी? किती रक्त आलं? नेलं का दवाखान्यात तुझ्या गाडीला? गाडीला भरण्याचा खर्च आहे आता. वय खर्च लागला असं कुठीच बरी एवढं तर माझ्या नवऱ्याला मारायची गरजच काय होती? सदाभाऊनी मारलं, परत सुगंधाताईनी मारलं, तू मारलं. मग हेच तर ना, सगळे मारतात म्हणजे तुमचा नवरा किती धडाचा आहे बघा. होय, माझा नवरा किती धडाचा आहे का? आता तुम्हा तिघांना दाखवते मी काय चीज आहे ते. म्हणजे हितनच आता पोलीस स्टेशनला जाते, तुमच्या तिघांची कंप्लेंट देते. तुम्ही काय बोलताय? काय देम बोलता म्हणजे माझ्या नवऱ्याला सटासट हाणून घेताय तुम्ही. सगळ्यांनी हात रिकामं केलं. आता तिथं या चौकीत लिखीत तुमची कंप्लेंट करते का नाही? हितनच जात असती आता. हा, माझं बी नाव डोक्याला ताण आहे बघाच आता. ऐकलं सांगत लागत. हो सदा भाऊ, काय तुम्ही इथं बसले निवांत, तिथं काय मॅटर झालाय? काय मॅटर झाला? आपल्या नावाची कंप्लेंट करायला म्हणजे आपण तिकडे जाल्याला मारलं आणि त्याच्यामुळे गाव सोडून गेला. अरे तू कशाला माझं सांगितलं ना? माझ्या दारात 4 रुपयाला आलते. तुम्ही बोला माझं. मॅडम तुम्ही कशाला माझं नाव सांगितलं?
तुम्ही काय माझं नाव सांगितलं? अरे सगळा जागड गुत्ता झालाय. अहो ते जाऊ द्या, मी तिला समजून सांगितलं, म्हणलं बाई तुझा नवरा काय एवढा धडाचा नाहीये, तू कंप्लेंट करण्यासारखं. आम्ही तिघांनी मारलं म्हणजे काहीतरी, तर मूर्ख असेल ना तेवढा तो. हा ए चला पुढे तिच्या येड्याच्या नादी लागलोय. आता येडीला आवरा नाही तर मक्कर येईल. हो थांबा, हो रुपा वहिनी, काय तार चालली. अरे अरे तुम्ही एक तर तुमच्या नावाची कंप्लेंट नाही ना आता दिली तर माझं नाव पण बदला. मला काय थांबवायचं? तिकडे कुठे चालली तोंड घेऊन? कुठे चालली म्हणजे तुमच्या नावाची कंप्लेंट करायला चालली? ए बाई, तुला मराठीत कळतं का? रुपा, हे बघ, तुझा नवरा कुठे गेला तुला काही माहिती का? आम्हाला नाही माहिती. कशाला आमच्या नावाची कंप्लेंट करते? आम्ही काय केलं हा बरं? संशयावरून आरोपी करा आम्हाला. इतक्या वेळ नुसतं ताना मायावरती नुसतं जाळण धूर काढत होता ना, आता पोलीस स्टेशनचं नाव ऐकलं कशी लगेच शांत झाला. हा, काय आहे? अरे पोलीस स्टेशनला आम्ही काही खूनबिन केले का? दारू पिऊन सगळ्या गावाला वाईटक देतोय. तू लागली बाजू धरायला. एवढा साधू संत चैतन्यानंद स्वामी होता तो. काय? मारताना नाही कळलं मग? मारतानी मग तुझा नवरा तू घरी पत्राला बांधून ठेवायचं ना, कशा बाहेर सोडला? त्या घरी येऊन मारले काय? दारात येऊन म्हणतो पाणी आणा दारू प्यायला. हा, बापाची पेंड आहे का? मग? म्हणजे वतनदाराच्या घरात पाणी मागतो दारू प्यायला. दारू प्यायला आणि वरून माझी गाडी फोडली येऊन, कारला असा मारतोय. गप्रे, तू जाय ना घरी. लोटपाव राहिले काय जाऊन रावलं तुम्ही? अरे अरे हिचा जाल्या गेलाय कुठं पळून का रुसून? माझ्या नवऱ्याला ह्यांनी सगळ्यांनी मिळून मारले. माझा नवरा ह्यांच्या पायात निघून गेलाय. मी चालले यांची आमच्या पायात निघून गेला नीच्या डोक्यावर बसलाय तो. मला तर वाटतंय ना, ह्या लोकांनी ना माझ्या नवऱ्याचा मर्डर केलाय. 100% मारून टाकलंय. ह्यांची खुन्नस आहे ना माझ्या नवऱ्यावर. तुम्ही शांतीला घ्या. तुम्ही डोक्यावर थोडा बर्फ ठेवा. शांत व्हा ना 2 मिनिटं. अरे बर्फ पकडून गेला, इतकं गरम केलंय आमचं डोकं. का बरं पण का शांत राहा? तुम्हाला माहिती गेला कुठे गेला? नाही माहिती, मला माहिती कुठे गेला. कुठं? अहो चालेल, मी फाटर बसलो होतो. हा तो नाही का मध्ये आंध्राला गेला होता निघून. हा हा, एकदा माग. त्याला पण बरेच दिवस झाले असेल त्याला. गाडीत हा, मग त्याला ना ते जोडीदार भेटला. मग आता त्याचं काय हित कौतुक? अहो चाल ते फाटर ट्रक थांबवले ते चहा प्यायला आणि आज तिथंच होता. मग मग हे बोलत होते काय चाललं काय नाही. ते म्हणे आता केरळला चाललोय म्हणे भाडं देऊन. कोण ते ड्रायव्हर? हा, त्याच्यात बोलत होते हिंदी. म्हणजे आले म्हणे मी येतो 3-4 दिवस किन्नर म्हणून. हा म्हणजे आलं त्याला त्यांच्यावर बरोबर बसून. घ्या त्याच्या बरोबर बसून. सांगता नाही आलं का? अरे त्याच्या बरोबर त्याला काय बिचारायला माहित? यांना कळलं पाहिजे ना. सगळं गाव आरोपीच्या मग? पिंजऱ्यात उभं केलं. कळलं का आता नवरा कुठे? जाऊ द्या सुगंधाताई, सदाभाऊ. अयो, पाहिलं का आता? काय लगी पोलीस स्टेशन हा. टाकायचं असतं का? जाऊ द्या. नाही एक काम करू, ऐका ना, आता आपण पोलीस स्टेशनला जाऊन यांची कंप्लेंट करू. राहू द्या आता. नाही, नाही. complaint आपण पोलीस स्टेशनला जायचं. नाही, जा ना. काय नसतं बाई, उगाच डोक्याला ताप येईल. काय कमाल आहे. अरे हे काय तुला लवकर सांगता येत नाही का? अरे माऊली लवकर तरी चला चला